रुद्र योगीराज 11 विनर्स फोर्ट आणि त्यांच्या विरोधामध्ये ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी. सामना क्रमांक 7 ला सुरुवात होतीये. चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, विनंती आहे. वेळेच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं सहकार्य करणं गरजेचं आहे. आज शेड्यूल थोडंसं उशिरानं सुरू झालं सकाळी आणि त्या अनुषंगानं आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. आपल्या सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. आपण केलेलं सहकार्य पहा, कोऑर्डिनेशन आणि कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाचं आहे. समन्वय साधणं गरजेचं आहे. किरण लटके गोलंदाजी ट्रॅकवरती. विकास पाटील आणि करण पाटील हे दोन्ही मैदानावरती आहे. पहिला बॉल खूप जास्ती बाहेर ऑफस्टम्पच्या वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त उसळी देखील बॉलने घेतली होती. किरण लटके ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि पहिला बॉल वाईड आलाय. अवांतर धाबेने या डावाला सुरुवात झाली आहे. 1 फॉर दी ओव्हरची अर्निंग देखील आहे किरण लटके यांच्यासाठी. राईट अमोर द विकेट ऑन साइडला हवेत तर बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक बनतील फक्त दर्शक मिड विकेट रिजन मध्ये. वारा तिकडे मारा आणि जबरदस्त प्रहार ठोकलाय गगनचुंबी षटकार. दमदार सुरुवात मात्र या डावामध्ये ठाणोबा विठ्ठलाई देवी 11 ठाणेवाडी संघाची देखील पाहायला मिळते. फुलरलिनचा बॉल होता. बॅट सोबत कदाचित संपर्क आहे आणि त्याचमुळं लेग बाईकच्या माध्यमातून ही एकेरी धाव असणार आहे. लेग बाईकच्या एकेरी धावेच्या सहाय्याने धाव पलक पुढे जाईल. 8 धावा धाव पलकावरती. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस मिस झाला विकास पाटील यांच्याकडून आणि स्ट्राईक एंडवरती करण पाटील आपला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल दोघांना देखील मैदानावरती. करण पाटील विकास पाटील या जोडीला धावा मात्र मैदानावरती बनवाव्या लागतील. या डावामध्ये पहिला सामना गमावलेला आहे ठाणेवाडी संघाने आणि या सामन्यामध्ये मात्र चांगली कामगिरी त्यांना देखील करावी लागेल. पुनरागमन करावं लागेल या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल किरण लटके यांचा बॅकफुटवरती जाऊन पॉइंट रिजनमध्ये खेळतायत. एका धावेचा प्रयत्न आहे. एक सिंगल तिथे पूर्ण होईल. चिक्की सिंगल आणि ती पूर्ण झाली. एका धावेने धाव पलक पुढे जाईल. धाव पलकावरती धावा आहेत 9 धावा धाव पलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. 9 धावा धाव पलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती किरण लटके तर फलंदाजीसाठी विकास पाटील. पुन्हा एकदा आक्रमण ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये. फुलर लेनचा बॉल आडव्या बॅटने त्याच्यावरती केलाय प्रहार. ठोकलाय षटकार. पंधरा धावा धाव पलकावरती आहेत. 15 रन्स. चला मॅच बॉल मैदानामध्ये द्या. विनंती आहे सर्व खेळाडूंना विनंती आपण सहकार्य करायचंय. पहा सहकार्याची भावना खूप महत्वाची आहे. असं म्हणतात ना आपल्याकडे एक म्हण आहे. आमच्याकडे तरी घाटावरती आहे. गाव करील ते काय राव करील का. सर्वांचं सहकार्य महत्वाचं आहे. ऑन साइडला हा फटका शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये आणि फेकी थोडीशी वाईड आली तरी देखील अपील आहे. परंतु एक धाव तिथे पूर्ण झाली. पंचांनी कळवलं एका धावेने धाव पलक पुढे जाईल. 16 धावा धाव पलकावरती आहेत. 16 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. 16 धावा धाव पलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण लटके यांचं महागडं पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. करण पाटील आतापर्यंत हात खोलू शकले नाहीत. त्यांना देखील हात खोलावे लागतील. विकास पाटील यांच्या बॅटमधून 2 महत्त्वपूर्ण षटकार. अंतिम बॉल या षटकामधील. गोलंदाजी ट्रॅकवरती किरण लटके. अंतिम बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटच्या एजला बॉल लागलाय शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये. हा बॉल चाललाय तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धाव पलक पुढे जाईल. 17 धावा धाव पलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. 17 धावा धाव पलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. दमदार सुरुवात विकास पाटील आणि करण पाटील या जोडीने करून दिली आहे. बॅटिंग करणारी टीम अर्थात ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी संघाला. चला स्पीडअप अपेक्षित आहे. अतिरिक्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम किरण लटके आणि कंपनी आपल्याला देखील विनंती आहे थोडीशी घाई आपण करायची. रुद्र योगीराज 11 अर्थात विनर्स फोर्ट संघ मैदानावरती खेळतोय. पुढील सामना सोरा फायटर्स आणि केदारलिंग किंग्स गेळवडे. आपण देखील खेळासाठी सज्ज राहायचे विनंती आहे. सोरा फायटर्स आणि केदारलिंग किंग्स गेळवडे आपण देखील खेळाच्या दृष्टीने सज्ज राहा.
विशाल कोळापटे गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. एका स्पर्धेमध्ये विशाल कोळापटेने खूप दमदार खेळ केला होता मित्रांनो. 23 बॉलमध्ये या खेळाडूने शतक बनवलेलं आहे आणि ते देखील 4 षटकांच्या सामन्यामध्ये. 4 षटकांच्या सामन्यामध्ये त्या खरं तर नो बॉल देखील त्याच्यामध्ये होते आणि त्या सामन्यामध्ये जबरदस्त शतक आपण पाहिले. तोच विशाल कोळापटे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आखुटप्पाचा बॉल, संपर्क कसा झालाय पाहायचा. क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतायत परंतु हा बॉल जाईल हाताला ब्रश होऊन सीमारेषे पार. करण पाटील यांची देखील वाट तळपतीये. षटकार. पहिल्या षटकामध्ये साचपडत खेळत होते करण पाटील परंतु ते देखील लयीत येताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये लय महत्वाची आहे. रिदम खूप महत्वाचा भाग आहे. मोमेंटम खूप महत्वाचा भाग आहे या खेळामध्ये. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत. बॉल किरण लटके बॉलच्या खाली पोहोचलेत आणि चूक होणार नाहीये. सेफ हँड आहेत. झेल टिपला आली पहिली सफलता फलंदाज बाद. नवीन बॅटर अक्षय जाळके मैदानावरती आता दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती अक्षय जाळके मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. सह्याद्री क्रिकेट लीग 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती. या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा पहिला दिवस पहिली रात्र या स्पर्धेची. यावेळेस देखील आखुटप्प्याचा बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने आलेत परंतु झेल तिथे ड्रॉप झालाय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे परंतु अक्षय चाळके मैदानावरती धावतायत. 2 धावा पुष्कळ झाल्या इतक्या उन्हामध्ये. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. 25 धावा धावपलकावरती. तिसरी रन ऑन होती परंतु अक्षय चाळकेने ती नाकारली. 2 धाब्यांच्या सह्याने धावपलक पुढे जाईल. 25 धावा धावपलकावरती. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावपलकावरती आहेत. विशाल जबरदस्त फटका आहे. क्या बात आहे. बिटवीन द गॅप बॉलला खेळलेत आणि कमालीचं टायमिंग पाहायला मिळाले. अक्षय चाळके यांच्या बॅट मधून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल सीमारेषे पार. चौकार. लॉंग ऑफ म्हणेल दर्शक. हा व्हॉलीबॉल अक्षय चाळके यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषे पार. षटकार. पस्तीस धावा धावपलकावरती. विशाल कोळापटे यांच्यावरती मात्र आक्रमण केलंय. 35 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकामध्ये किरण लटके महागडे राहिले होते परंतु या षटकामध्ये अक्षय चाळके काय बॅटिंग करतायत. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस देखील आखुटप्प्याचा बॉल आहे. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलंय. खाली इलाका वहा कर दिया धमाका. कव्हर रिजन मध्ये बॅकफुटला स्क्वेअर कडचा फटका. अक्षय चाळके यांच्या बॅट मधून वन मोर बिग हिट आणि धावफलक 2 षटकांचा खेळ संपलाय. 41 41 धावा धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक.
2 षटकांचा खेळ संपला. 41 धावा धाव फलकावरती. कमालीची बॅटिंग विशाल कोल्हापटे यांच्यावरती आक्रमण केलंय. पाठीमागच्या षटकामध्ये बॅटर अक्षय चाळके यांनी जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती संजय हप्पे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरती फलंदाज विकास पाटील आपल्याला पाहायला मिळतील. कमालीची बॅटिंग विकास पाटील यांनी देखील पहिल्या षटकामध्ये केली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अक्षय चाळके बरसताना पाहायला मिळालेत. संजय हप्पे गोलंदाजी पॉइंट रिजन मध्ये शर्तीचे प्रयत्न झाले. झेल तर ड्रॉप झालाय आणि 2 धाव्यांचा प्रयत्न. कठीण झेल होता. संजय हप्पे जरूर नाराज आहेत, परंतु खूप कठीण संधी असते. पॉइंटला बॉल लँड होणारा बॉल पकडणं तिथे मात्र खूप कठीण काम आहे. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 43 धावा धाव फलकावरती. संजय हप्पे गोलंदाजी ट्रॅकवरती. 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा विकास पाटील सज्ज होतील. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत तर बॉल गेलाय. स्वतः संजय हप्पे बॉल खाली पोहोचले. कॉल देखील दिला, परंतु झेल टिपू शकले नाहीयेत. एकच धाव तिथे प्राप्त झाली. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती धावा आहेत 44 धावा धाव फलकावरती. स्ट्राईक एंड वरती अक्षय चाळके पोहोचलेत. पुनरागमन करण्याचा प्रयत्न जर केलाय स्वतःच्याच गोलंदाजीवरती. झेल सुटलाय संजय हप्पे यांच्याकडून. अप्रतिम खेळाडू आहेत संजय हप्पे, परंतु झेल सुटते मैदानावरती. 45 धावा धाव फलकावरती आहेत. 44 माफी असावी. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल बॅटच्या एजला लागून विकेट किपरचा वेध घेतोय. अक्षय चाळके यांची खेळी संपली आहे आणि गोलंदाजी करणारी टीम पुनरागमन करते. फलंदाज बाद विकेट. ऑफ झाली आहे बॅटिंग करणारी टीम. 52 धावा धाव फलकावरती आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती. पुढचा बॉल पण एकदा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि धाव फलकावरती धावा आहेत 52. 52 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा धाव फलकावरती. अंतिम षटकाचा खेळ अद्याप बाकी आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं विकास पाटील यांच्या बॅटमधून धावा आल्या, त्यानंतर अक्षय चाळके आणि सध्या मात्र अमोल चाळके देखील चांगली बॅटिंग मैदानावरती करतायत. 52 धावा धाव फलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. अंतिम षटकाचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. इथून देखील चांगली कामगिरी करावी लागेल. बॅटिंग करणारी टीम. एक सामना त्यांनी गमावलाय आणि आता मात्र एका वेगळ्या इराद्याने ते मैदानावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. अपील झाली आहे पंचांकडे, हलकीशी अपील, परंतु पंचांवरती परिणाम नाही आहे. छोटीशी इन्क्वायरी होती. विकेट किपरच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता होती. पहिला बॉल पुन्हा एकदा डॉट आलाय, परंतु विकास पाटील
आज मात्र जबरदस्त खेळ विकास पाटील यांचा देखील राहिला आहे आणि डावाला फिनिशिंग टच देखील त्यांनाच द्यावे लागतील. 52 धावा धाव फलकावरती आहेत. बॅटच्या एजला बॉल लागलाय आणि बॉल तिथे मात्र फाईन लेगला बीट करतोय. वेगवान आउटफील्ड या मैदानाची. बॉल सीमारेषे पार. नशिबाची साथ. चौकार. सोळा मिनिटं पूर्ण झालेले आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम एक अतिरिक्त खेळाडू आपल्या 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. विनंती आहे चला पटकन एक खेळाडू आतमध्ये घ्या आणि सीमारेषे बाहेर गेलेले बॉल बाहेरचे खेळाडू विनंती थोड्या घाईने आतमध्ये द्या म्हणजे असा भुर्दंड कोणाला बसणार नाही. थोडी घाई करा तुम्ही देखील विनंती आहे. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु हा बॉल दिशाहीन आहे. लेगस्टम्पच्या बाहेर हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल आणि अवांतर धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 57 धावा धावफलकावरती 57. 57 धावा धावफलकावरती आहेत. डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता होताना पाहायला मिळते. 57 धावा धावफलकावरती. थोडीशी लय मात्र पुन्हा एकदा बिघडलेली पाहायला मिळते. विकास पाटील सुरुवातीला चांगल्या लयीत फलंदाजी करत होते परंतु अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा धावांपासून मात्र वंचित ठेवलं जातं. एक नशिबाची साथ मिळाली. एक चौकार जरूर आलाय परंतु 57 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ. अद्यापही 3 अधिकृत बॉल या डावामध्ये बाकी आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती विलास तर बॅटिंगसाठी विकास पाटील. त्यावेळेस देखील आखूड टप्प्याचा बॉल आणि स्ट्राईक आता मात्र होल्ड केली होती. फलंदाज धावबाद झालेत. रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आणि आता मात्र नवीन बॅटरला मैदानावरती पोहोचावं लागेल. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होते सागर गुरव. धन्यवाद डीजे महेश भोईर आपल्या सोबत होते. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. डॉट बॉलची सांगता इथे मात्र होताना पाहायला मिळते. एका शब्दावरती आपल्या खरं तर डीजेची व्यवस्था महेशजी भोईर यांनी करून दिली. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनापासून आभार. आमचे ऑपरेटर दादा सन्माननीय अमोलजी कांबळे साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. सन्माननीय प्रतीकजी पेशेकर आणि सन्माननीय मयूरजी पेशेकर त्यांनी मैदान मात्र कुठलाही ॲडव्हान्स न घेता आपल्या एका शब्दावरती उपलब्ध करून दिलं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. यावेळेस आक्रमण करतायत. बॅट आणि बॉलचा अतिशय कडक संपर्क आहे. बॉल सीमारेषे पार. षटकार साधावा. त्रेसष्ट धावा धावफलकावरती आहेत. 64 धाव्यांचं लक्ष असेल. 64 इज द टार्गेट. चला विनंती मी टॉससाठी विनंती करतो स्वरा फायटर्स आणि केदारलिंग किंग्स गेळवडे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे विनंती आहे.
नेट झाले आणि एक फोकस होता की रन्स करायचे होते, कारण पहिलीच मॅच होती आणि बॉलरला पण तेवढा रन ठेवणं इम्पॉर्टंट होतं आणि त्यांना रन्स जेवढे ठेवता येतील त्या आशेनेच बॅटिंग करत होतो आणि रन्स झाले. ऑल द बेस्ट, थँक्यू. नेक्स्ट कॅप्टन, सरा फायटर संघाचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. टॉस जर जिंकला असता निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. क्षेत्ररक्षणाचं वाट्याला आलेलं आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे नितेश रेड्डी आणि कंपनीला? कमीत कमी 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या मॅचमध्ये काही वेगळी रणनीती, कोणते वेगळे प्लेअर खेळणार आहेत का? हो, जे मगाशी 2 प्लेअर थांबवले होते त्यांना ह्या मॅचमध्ये चान्स भेटेल. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सन्माननीय कोटकर साहेब, आपले देखील मनापासून आभार. टॉससाठी आपण देखील जोडला गेलेला आहात आणि पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. धन्यवाद. ANP लाईव्ह, आपले देखील मनापासून आभार. थँक्यू सो मच. चंद्रकांत हप्पे, आपण कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधायचा विनंती आहे. पहिला बॉल अक्कू टप्प्याचा ऑफ स्टंपच्या बाहेर रूम मिळाला आणि किरण लटके यांना रूमचा उपयोग कसा करायचा ते माहिती आहे. बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषे पलीकडे चौकार, 4 धावा. पत्थर जशाच तसं प्रत्युत्तर मात्र मैदानावरती दिलं जात आहे. किरण लटके यांच्या बॅटमधून सचिन पाटील. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस सॉफ्ट 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 डिसमिसल. किरण लटके मोठा मासा गळाला लावलाय. सचिन पाटील यांनी विकेट. फलंदाज बाद. नवीन बॅटर महेश पिंगळे मैदानावरती जात आहेत. क्रमांक 3 वरती 4 धावा धाव पलकावरती आहेत. पुढचा बॉल सचिन पाटील यांचा आडव्या बॅटने समोर खेळत आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने जात आहेत. एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 5 धावा धाव पलकावरती आहेत. 7-7 मॅचेस प्रत्येक संघाला मिळणार आहे, ही देखील एक मोठी गोष्ट आहे. मी आणि कृष्णा गुरव ऑन द एअर चर्चा करत होतो की खूप मोठं शेड्यूल आहे आणि हे शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचंय. ऑन द एअर ही चर्चा आमची सुरू होती. यावेळेस देखील मोठा फटका काऊ फैजला या बॉलला फेकून दिलाय आणि बॉल जातोय सीमारेषे पार. विशाल कोळापटे यांच्या बॅट मधून गगनचुंबी षटकार. किलर आहेत फलंदाज विशाल कोळापटे आणि क्षमता आहे त्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची. मैदानावरती मात्र पुन्हा एकदा विशाल कोळापटे सज्ज होत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिन पाटील.
यावेळेस देखील आक्रमण पुन्हा एकदा वन मोर बिग हिट विशाल कोळपटे यांची देखील बॅट खेळताना पाहायला मिळते. 2 consecutive in a row सिक्सर. बॅट तळपताना पाहायला मिळते. किरण लटके बाद झालेत परंतु विशाल कोळपटे मैदानावरती सांगतायत मै होना आणि जबरदस्त कामगिरी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. 17 धावा धावपलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिन पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा 17. 64 बनवायच्यात. 18 बॉल शिल्लक पाहिजे बनवायच्यात. जबरदस्त सुरुवात मात्र पाहायला मिळाली. जरूर किरण लटके बाद झालेत परंतु विशाल कोळपटे मैदानावरती आहेत आणि दमदार बॅटिंग ते मैदानावरती करतायत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूने संघ आपला खेळताना पाहायला मिळेल सोरा फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ केदारलिंग किंग्स गेळवडे. केदारलिंग किंग्स गेळवडे संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते बॅटिंग करतील. ही न्यूज मात्र आपण टॉस बॉक्स मधून पाहिली. सामना क्रमांक 7 मैदानावरती सुरू आहे. यश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत तर फलंदाजीसाठी फलंदाज मैदानावरती सज्ज होत आहेत. महेश पिंगळे. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये फुल टॉस वरती गोलंदाज यश पाटील यांचा फुल्ली लॉस. बॉल सीमारेषे पार. चौकार. सत्तावीस धावा धावपलकावरती यश पाटील यांच्या विरोधामध्ये आक्रमण खोललंय फलंदाज महेश पिंगळेनं. हाफ वॉली बॉल होता. पहिला फुल टॉस, दुसरा हाफ वॉली. फुल टॉसला आपण पाहिलं लॉंग लेग क्षेत्रामध्ये परंतु जो हाफ वॉली होता त्याला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाठवलंय. जबरदस्त बॅटिंग करताय. टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर मात्र दिलं जातं या सामन्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती यश पाटील, बॅटिंगसाठी महेश पिंगळे. यावेळेस देखील आखूटप्प्याचा बॉल होता ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक्स्ट्रा ऑनर स्ट्रोक. बॉल सीमारेषे पार. बॉल जातोय चौकारा करता. 4 धावा. महेश पिंगळे पाठीमागच्या 3 बॉल वरती चौकार, षटकार, चौकार. चौथा बॉल. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत तर बॉल गेला. क्षेत्ररक्षक दूरवरून बॉलच्या दिशेने आले. थोडेसे थांबले. थांबण्याची आवश्यकता नव्हती. बॉल वरती येणं गरजेचं होतं आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्यात. कॅच वरती पोहोचायचं होतं ते सांगतायत अमोल देखील. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण त्यांना फाईनल क्षेत्रामध्ये पाहू शकतो. शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये अमोल चाळके आहेत. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त झाल्यात आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. इथून मात्र 64 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे परंतु दमदार सुरुवात मात्र पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला महेश पिंगळे करतायत. यावेळेस देखील आक्रमण केलं. हवेत तर बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक ते बनतील फक्त दर्शक. बिटवीन द गॅप आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये
बॉल सीमारेषे पार. महेश पिंगळे यांच्या बॅटमधून वन मोर बिग हिट, सिक्सर. $39 बॉल देण्यासाठी सहकार्य करा. कमिटी मेंबर्स आपले जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना पाठवा, विनंती आहे. फुलर लेनचा बॉल सूर्यकुमार यादव स्टाईलने ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतायत आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे, परंतु हा देखील बॉल सीमारेषे पार. महेश पिंगळे यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. धावा बनल्या 43 आणि 12 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. किरण लटके बाद झाले, परंतु आता मात्र महेश पिंगळे 22 धावा कुठल्या यश पाटील यांच्या ओव्हरमध्ये आणि आता पुनरागमनाची आवश्यकता आहे. या ठिकाणी ठाणेवाडी संघाला पुनरागमनाचे मार्ग शोधावे लागतील आणि त्या मार्गांसाठी मात्र विकेट्स मिळवावे लागतील. किरण लटके स्वस्तात माघारी परतले, परंतु तदनंतर मात्र जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. महेश पिंगळे आणि विशाल कोळापटे या जोडीने जबरदस्त खेळ मैदानावरती केलाय. 9 मिनिटं झालेली आहेत आणि अजूनही या ठिकाणी 7 मिनिटांचा अवधी बाकी आहे. किरण लटके टायमरवरती लक्ष आहे, टायमरवरती. ज्यावेळेस क्षेत्ररक्षक चूक करतायत, ही खूप मोठी चूक आहे. इझी कॅच होता डीप मध्ये, झेल सुटलाय. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि जिथे झेल झाला असता तिथे 3 धावा झाल्यात. क्रिकेटमध्ये या चुका मात्र नेहमी मागात पडतात आणि चूक तर मैदानावरती झाली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. तीन धावा आल्यात आणि स्ट्राईक एंड वरती महेश पिंगळे दाखल झालेत. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण केली होती. करे तो क्या करे हाच प्रश्न अमोल ताळके यांच्या देखील समोर आहे. 46 धावा धावपलकावरती आहेत. सरळ बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न सुरेश कोटकर आहे. चूक होणार नाही शक्यतो आणि सेफेस्ट हँड आहेत. सेल टिपलाय. महेश पिंगळे यांची खेळी संपली आहे. पहिल्या बॉलवरती नाही, परंतु दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवत आहेत अक्षय चाळके, फलंदाज बाद. मॅच डिफायनिंग इनिंग पाहायला मिळाली. 27 धावा बनवले महेश पिंगळे यांनी. जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय आणि टाळ्यांच्या गजरात मात्र डगआउटमध्ये स्वागत झालं महेश पिंगळेचं. संजय हप्पे मैदानावरती पोहोचलेत. अष्टपैलू खेळाडू आहेत संजय हप्पे, ते मैदानावरती पोहोचत आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय चाळके पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. महत्वपूर्ण सफलता मिळवली आहे, परंतु इथून मात्र ब्रेक लागेल का हा देखील प्रश्न आहे या धावगतीला. संजय हप्पे मैदानावरती दाखल झाले. पहिल्याच बॉलवरती फोर्सफुली फटका आणि लाजवाब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाले. एकच धाव तिथे प्राप्त होती. ही चुणूक दाखवावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये चुणूक दाखवणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला. ठाणेवाडी संघाला पुनरागमन जर करायचं असेल ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी संघाला, तर मग मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. अक्षय चाळके गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 9 बॉल मध्ये 17 धाव्यांची आवश्यकता आहे. विशाल कोल्हापटे स्ट्राईक एंड वरती पोहोचलेत. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय चाळके. फुल टॉस बॉल होता, हवेत तर गेला. क्षेत्ररक्षक बनतील फक्त दर्शक. लोअर फुल टॉस होता, परंतु विशाल कोल्हापटे पॉवर लावतायत आणि ठोकलाय षटकार.
11 धावेंची आवश्यकता आहेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. विशाल कोळापटे यांची देखील मैदानावरती उभे आहेत. किरण लटके बाद झाल्यावरती जबाबदारी होती विशाल यांच्या खांद्यावरती, परंतु असं म्हणतात ना, अभ्यास केला इतिहासाचा, पेपर आला भूगोलाचा. जबरदस्त खेळी आपण पाहिली. अगदी महेश पिंगळे यांनी जबरदस्त 27 धावेंची खेळी केली आणि सामन्याला कलाटणी दिली. अक्षय जाळके पुनरागमन करावं लागेल. ज्यावेळेस मात्र पुन्हा एकदा खूप वेगानं एक धाव तर पूर्ण केली जाणार. क्षेत्ररक्षक तितक्याच वेगानं बॉलवरती आलेत परण्यासाठी, ते देखील चित्र पाहायचे. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण केली होती अक्षय जाळके यांनी, परंतु सुटलेले झेल अनेक वेळा उपद्रव ठरताना क्रिकेटच्या सामन्यामध्ये आपण पाहिलेत. ज्यावेळेस देखील लॉफ्ट करतायत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, ते बनतील फक्त दर्शक. विशाल कोळापटे यांनी पुन्हा एकदा उडान भरली आहे आणि उडान थेट सीमारेषे पार जाईल. षटकार वरती 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 3 धावेंची आवश्यकता आहे मैदानावरती. 6 बॉल 3 धावेंची आवश्यकता. अनिकेत माने गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. संजय हप्पे आणि विशाल कोळापटे ही जोडी मैदानावरती आहेत. विशाल देखील पुन्हा एकदा फॉर्म मध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट आलाय आणि डॉट बॉलची घोषणा मात्र पंचाने केली आहे. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट. आता बॉल शिल्लक आहेत 5 बॉल मध्ये 3 धावेंची आवश्यकता आहे. अनिकेत माने गोलंदाजी ट्रॅकवरती, बॅटिंग साठी संजय हप्पे. ड्राईव्ह केलाय समोर, संधी आणि मे बी झेल टिपला गेलाय. 4 बॉल मध्ये 3 धावेची आवश्यकता. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. क्रिकेटचा खेळ आहे आणि जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं चुकीचं आहे. विकेट. कॅच शिवाजी ना. थँक्यू. फुलटॉस बॉल होता आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला खेळतायत. बॉल खूप वेगाने निघालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. रनआउटची संधी होती आणि मे बी तिसरी देखील धाव पूर्ण केली जाते. औपचारिकता इथे पूर्ण झाली आहे आणि विजय मिळवलाय या सामन्यामध्ये. विनर्स फॉर